चिपळूणला जर पूरमुक्त करण्यासाठी आपणही त्या चिपळूण बचाव समितीमध्ये आहात. अनेक सदस्य आहेत तुमचे. खरोखर त्यांनी गेली 2-3 वर्ष चांगल्या पद्धतीने काम केलंय. चिपळूणमध्ये गाळ उपसा करून तो फक्त काही-काही ठिकाणी असं झालंय, की खालच्या जागी टाकले. तो जर व्यवस्थित उंच ठिकाणी तिथे जिथं पाणी आता काय होतं सगळीकडे गाळ भराव करून चालणार नाही. ते ठिकाण थोडं उंच असलं पाहिजे. कारण आपल्या चिपळूणमध्ये जवळ 30-32 तळी होती. आज तळे सगळे भरलेले आहेत. पाणी रस्त्यावर का येतं? कारण पाण्याची जी साठवण्याची जी क्षमता होती, जी तळी होती, ती सगळी नष्ट झाली. त्याच्यामुळे पाणी रस्त्यावरती लवकर चिपळूण नगरपालिकेच्या बाबतीत आम्ही शहानिशा वगैरे 2016ला एक संकल्पना आम्ही केली होती, की बहादूरशेख ते गोलकोटपर्यंत रिटर्निंग वॉल झाली पाहिजे. त्याचबरोबर जे शहराचं जे ड्रेनेज आहे, हे ड्रेनेज ही त्या याच्यात म्हणजे चांगला विचार आहे. मोठी निधी जो केंद्र आणि राज्य सरकारचा लागणार आहे. पण विचार चांगला आहे, संकल्पना चांगली आहे, की ज्याच्यातून जे ड्रेनेज जातं, जो कचरा जे पाणी येतं, ते फिल्टर करून आपण नदीला सोडायला पाहिजे. स्वच्छ पाणी, नद्या स्वच्छ ठेवल्या पाहिजे. अशा पद्धतीचा जो प्लॅन आहे आणि भविष्यात त्या निधी चिपळूणकरांसाठी मिळेल अशी मला आशा आहे. इथं जे काही मंत्री आहेत ते केंद्रात आपल्याला मदत केली नाही, तर चिपळूणचं केरळ व्हायला वेळ लागला नाही आणि आपल्याकडं एवढी पाणी, स्वच्छ पाणी आहे, त्याचा अनेकांना फायदा होईल.